आटपाडी तालुक्यामध्ये नूतन तहसीलदार सागर ढवळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच कामाला सुरुवात केली व अनेक धाडसी निर्णय घेतले होते। यामध्ये सतत गाजत असणारा प्रश्न म्हणजे तहसील कार्यालयातील खाजगी कामगारांकडून नागरिकांना त्रास होत होता। अशा अनेक संघटनांच्या तक्रारी होत्या। या तक्रारींच्या अनुषंगाने तहसीलदार सागर ढवळे यांनी तातडीने निर्णय घेऊन खाजगी कामगार बंद केले होते व त्यांच्या धाडसी निर्णयानंतर सर्व तालुक्यातून तहसीलदार सागर ढवळे यांचे अभिनंदन करण्यात आले होते। परंतु मागील काही दिवसांपूर्वी तहसीलदार सागर ढवळे यांनी पुन्हा खाजगी कामगार कामावर घेतले आहेत। त्यामुळे याबाबत तालुक्यामध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे। खाजगी कामगार नागरिकांकडून आर्थिक लूट करत होते, अशा आशयाच्या अनेक तक्रारी होत्या। या तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदार सागर ढवळे यांनी सर्व खाजगी कामगार बंद केले होते, परंतु पुन्हा 3 ते 4 खाजगी कामगार यांना घेतले आहे। कुणबी दाखल्याच्या सर्वेक्षणासाठी हे कामगार घेतल्याची चर्चा तहसील परिसरामध्ये आहे। खाजगी कामगाराकडून शेतकऱ्यांची नागरिकांची लूट होत होती, हे सर्वांनाच माहीत असून सुद्धा पुन्हा काहीतरी निमित्ताने खाजगी कामगारांना कामावर घेतले आहे। खाजगी कामगारांना कामावर घेण्यासाठी सर्व स्तरातून अनेकांनी प्रयत्न केलेले आहेत, अशी ही उलटसुलट चर्चा सुरू आहे। खाजगी कामगारांना घेण्यासाठी काहीतरी निमित्त हवे होते, ते कुणबी सर्वेक्षण निमित्ताने कामगार कामावर घेण्यासाठी निमित्त झाले।